पिंटू काका पुढे म्हणा आवगे जाते गणती एक वेळा. पिंटू काका पुढे म्हणा सचिन दादा मागे म्हणा दोन सहित. आवगेची चिरते घडते एक वेळा. आवगेची चिरते घडते एक वेळा. आवगे गणती एक वेळा. आवगे गणती एक वेळा. आवगेची चिरते घडते एक वेळा. आवगेची चिरते घडते एक वेळा. आवगे गणती एक वेळा. आवगे गणती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलेला. चंद्रभागा डोळा देखलिया. आवगेची पाते गेली दिगंधारा. आवगेची पाते गेली दिगंधारा. आवगेची पाते वैकुंठ पंढरी देखलिया. वैकुंठ पंढरी देखलिया. वैकुंठ
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री सिद्धेश्वर भगवान की जय, विश्वमाता की जय, आई राजा उदय अवघेच तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, अवघेच पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखलिया. अवघे या संता एक वेळा भेटे, पुंडलिक दृष्टी देखलिया, अवघेच पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखलिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, अवघेच पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखलिया. विठ्ठला ओम नमो जय आद्या वेद प्रतिप्राद्या, जय जय संस्वेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाशी म्हणून देवृत्ती दासो धारी जोजी. महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे, समागत तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादानी कटे
त्यांच्या कपाळाने कथेचा विस्तारू तुझे चरण संताचे तुझे चरण संताचे त्यांच्या पादाने गतेचा विस्तारू त्यांच्या पादाने गतेचा विस्तारू बाबाची सद्गुरु दास तुकारास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कपाळाने गतेचा विस्तारू त्यांच्या कपाळाने गतेचा विस्तारू अनुरंगा करो सतमाला मना दुसरे चरण संताची त्यांच्या कपाळाने गतेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्र मोळी फणेंद्र माथा मुकुटी झळाळी कारण सिंह भवदुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा करुणा करा करुणा करा करुणा करा दयाळा तुमचा मगरा धरो पावन झालं चरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुझा अनुग्रह धरो पावन झालो जरा पावन झालो चरा चरा करुणा करा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चरा चरा नमो सद्गुरु तुभ्या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरा भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल पुंडलिक वरदारी अवघीच तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच पापे गेली देवंतरा वैकुंठ पंढरी देखलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडण्यात आलेला अरुण जगद्गुरु जगदवंदनीय देऊचे सुप्रसिद्ध वैराग्याचे मूर्तिमंत असणारे उदाहरण असे एकमेव म्हणजे संत सद्गुरु तुकोबराय यांच्या गाथेतील तुम्हा आम्हा 4 चरणाच्या मानवाला पंढरी हे तीर्थक्षेत्र म्हणजे काय आहे, पंढरीचं महत्व काय आहे, पंढरीचं महिमा आणि पंढरीचं महत्व सांगणारा अभंग आजच्या ह्या सेवेकरता निवडण्यात आले. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून सांगतात की अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. फक्त चंद्रभागा नुसत्या डोळ्यानं जरी पाहिलं तरी असंख्य तीर्थचं दर्शन घेतल्यासारखा त्या ठिकाणी आहे असं तुकोबराय सांगतात. अवघीच पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी देखलिया. असंख्य जे काही पाप आहेत, असंख्य जे काही पीडा आहेत, त्या सर्व घालवण्याचं सामर्थ्य फक्त पंढरी आपल्या डोळ्यानं नुसतं पाहण्यात आलं. याही पुढे तुकोबराय सांगतात पंढरीचं महत्व एवढ्यावरती थांबलेलं नाही. याही पुढे जाऊन तुकोबराय सांगतात की अवघ्या संता एक वेळा भेटी, अवघ्या संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखील. असंख्य जे काही संत आहेत त्या संतांची भेट, त्या संतांची मांदियाळी, त्या संतांचं दर्शन फक्त पुंडलिकाला पाहता क्षणी होतं.
आणि तुकोबराय काय म्हणतात माहितीये, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. आपल्या जन्माला आल्याचं सार्थक काय आहे? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली. मग ही विठ्ठल देखण्यासाठी, ही पंढरी पाहण्यासाठी, ही चंद्रभागा पाहण्यासाठी आणि हा पुंडलिक पाहण्यासाठी काय करायचं आहे तर वारकरी होऊन पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करायचं आहे. आणि त्यासाठी या वारीमध्ये चालायचं आहे. त्यासाठी आजच्या सेवेमध्ये व्यवस्थित कान तीक्ष्ण करून ऐकायचं आहे. विठ्ठल विठ्ठल कसा आहे, वेळ कमी आहे तरी सुद्धा खुरपत असताना थोडंच खुरपणार, पण तणावर माती नाही टाकणार. थोडक्यात होईना पण जेवढं सांगता येईल तेवढं. आणि हिथं आल्यानंतर पेपरला बसलो, पण ते काय म्हणले, भूगोलाचा पेपर कालच झालाय, आज इंग्रजीचा अभंग झालाय. असू द्या, आपल्याला काय, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सहयोगानं कुठलाही अभंग द्या. आणि तुमच्याच समोर हा अभंग सोडवायचं म्हणजे काय आहे की स्वतःचीच परीक्षक तुम्ही आहात. आणि ह्या परीक्षकांच्या समोर चुकलं तरी चालतंय आणि हुकलं तरी सांभाळून घेते. विठ्ठल परिहार थोडक्यात देतो. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमच्या ह्या यावली गावामध्ये तुमच्या सर्वांची सेवा करण्याचा लाभ, योग आम्हाला मिळाला. आजच्या ह्या सेवेप्रसंगी हरिभक्तपरायण विष्णुपंत दळवे यांच्या माध्यमातून आजचं हे दिंडीचं जेवणाचं भोजनाचं नियोजन केलेलं असतं. आणि तसं पाहता आपल्या ह्या दिंडीतील जे काय महामेरू आहेत, त्या दिंडीचे जे खांब आहेत, असे असणारे आदरणीय सुरेश डेरके महाराज आणि चोपदार विनेकरी अशी जी काही माणसं आहेत, हा जो पुढाकार घेतात, हा जो मेळा घेऊन चालतात. खरं तर ह्या दिंडीचा महिमा, दिंडीचा मेळा शक्तीपीठ ते भक्तिपीठ असा आहे. या मार्गावरती खरंच तुम्हाला काही कमी पडणार नाही. परंतु या मार्गावरती अनेक अडचणी जे येत असतात, हे अनेक अडचणी पेलण्याचं सामर्थ्य, भवानी तलवार रूपी असणारे जे काही सामर्थ्य आहे ते तुमच्या ह्या माणसांमध्ये असतं. आणि यांच्याच माध्यमातून ह्या दिंडीचं नियोजन खूप सुंदर होत असतं. असंख्य दिंड्या जातात, परंतु या वाटेवरची मुक्कामाची ही सर्वात मोठी दिंडी आहे. ही तुळजापूरची दिंडी आहे, ही मुक्कामाची सर्वात मोठी दिंडी आहे. आणि ह्याचं नियोजन इतकं सुंदर प्रत्येक वर्षी केलेलं असतं की दिवसेंदिवस वाढत, वर्षानुवर्ष वाढत चाललेलं आहे. इवले स्वरूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. पण तो वेलूला, त्या वेलाला जो आधार आहे, तो आधार भक्कम आहे. तो आधार म्हणजे तुमच्या सामर्थ्याचा आहे, तुमच्या भक्तीचा आहे. आणि त्याच जोरावरती आपण आज पंढरीला जात आहोत. आणि पंढरीला जात असताना मला सांगू वाटतं की पंढरीला जात असताना त्या पंढरीचं महत्व किती आहे, त्या पंढरीचं महिमान काय आहे, आणि त्या पंढरीचं एकंदरीत संपूर्ण जे काही विश्वाने चराचर असं व्यापलेलं जे काही अस्तित्व आहे, ते अस्तित्व म्हणजेच पंढरी आहे. विठ्ठल जीवनाच्या धकाधकीत ह्या संसाराला आल्यानंतर ह्या संसाराच्या धावपळीमध्ये असंख्य काम आपल्याला असतात, असंख्य व्याप आपल्याला असतात, असंख्य दुःख असतात, असंख्य अडचणी असतात. परंतु तेवढ्या सगळ्यांची निवड, तेवढ्या सगळ्यातून आपण आजच्या ह्या पायी चालणाऱ्या वारीची निवड जी केली ती उत्तम आहे, ती योग्य आहे. नामामणी मज पंढरी शिणारे, हाड सुनी द्या रे विठोबास. बघा, आज त्या तुळजापूर प्रांतामध्ये कित्येक लोक आहेत, कित्येक व्यावसायिक आहेत, कित्येक व्यापारी आहेत, परंतु त्यांच्या सर्वांमधून चाळून चाळून काढल्यासारखं तुम्हाला इथपर्यंत भगवंताने आणलेलं आहे. म्हणजे की एखादी स्कीम गावामध्ये यावी आणि त्या स्कीम मध्ये फक्त दोघांचीच निवड करायची आहे, आणि त्या दोघांना किती आनंद होत असेल की संपूर्ण गावातून फक्त आमची निवड झाली. तशी तुमची निवड झाली आज पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करायची. आणि संयोजकांनी सांगितलेलं आहे, यांची निवड झाली, हे यांना आणलेलं आहे, हे चालत आहेत, तरी सुद्धा यांचा विचार करून 1 तासच कीर्तन करायचं. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, जे बसलेले आहेत त्यांनी व्यवस्थित ऐका, आणि जे झोपलेले आहेत त्यांनी उठा. एकदा पायाला झेंडूबाम आयोडेक्स काय तर लावा, पाय पसरून जरा झोपा.
कारण हा विठ्ठलाचा मार्ग आहे, हा वारीचा मार्ग आहे. तुम्ही आणखी जवळ जवळ आलेला आहेत, तुम्ही खूप जवळ आलेला आहेत. तुम्हाला भेटण्याची ओढ झाली पाहिजे, तुम्हाला ती आतुरता झाली पाहिजे, आणि तीच ओढ तुम्हाला भगवंताकडे आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. बघा, बाकीचं जाऊ द्या, ह्या भारत देशामध्ये असंख्य तीर्थ आहेत. या भारत देशामध्ये असंख्य तीर्थ आहेत, असंख्य मंदिर आहेत, असंख्य प्रत्येक तीर्थाचं जे ते महत्व आहे. काशी तीर्थ आहे, ज्या ठिकाणी काशीवरच थोडस बोलायचं झालं तर काशी तीर्थाचं एवढं महत्व आहे. पण त्या महत्वाच्या आधारे आलेल्या माणसालाच इतकं महत्व होतंय की त्या काशीच्या महत्वाला पूर्ण वाट लागून जाते. आलेला माणूस परत कपात चहा सुद्धा पित नाही, कुणाचं त्या गोडाचं खात नाही, कुणाचं श्राद्धाचं खात नाही. का? काशी करून आलो, काशी करून आलो. इतकं महत्व त्या काशीचं निर्माण होतं. पण काशीला जाऊन आलेल्याचं महत्व होतं, काशीचं महत्व होत नाही. काशीला मोक्ष मिळेल, काशीला तुम्हाला मोक्ष मिळेल. लक्षात आलं का? काशीला तुम्हाला मोक्ष मिळेल. पण मोक्ष मिळत असताना तुमच्या पदरी जेवढं पुण्य आहे का, तुमच्या पदरी जेवढं पुण्य आहे का, त्या पुण्याच्या आधारेच तुम्हाला पुढची पावती मिळाली जाते. कुठल्याही तीर्थाकडे जा, कुठल्याही तीर्थाकडे जा. थोडक्यात सांगायचं झालं तर एक असतो मॅनेजर, बँकेचा मॅनेजर, आणि त्याच्या बायकोचा भाऊ म्हणजेच त्याचा मेहुणा, तो त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी आलेला असतो. पण तू ज्या वेळेस सगळं विड्रॉल वगैरे भरलं, सगळं केलंय, त्यावेळेस लक्षात आलं की याच्या खात्यावरती पैसेच नाही, याच्या खात्यावरती पैसेच नाहीत. ज्यावेळेस तू त्याच्या मेहुण्यासमोर, ज्यावेळेस त्याच्या त्या दाजी समोर येतो, दाजी एवढं करा, बघतोय चेक करून, अरे पैसेच नाहीत. तुम्ही दाजी की, अरे बाबा दाजी पिजी घरी जाऊन जेव, काय तर बाजार आमटी खा बहिणीच्या आजची, इथं काय माझ्याकडे पैसे मागू नको. लक्षात घ्या मी काय सांगतो. त्याच्या खात्यावरती पैसे असलं तरच सख्या मेहुण्याला सुद्धा पैसे देऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं लक्षात घ्या, त्याच पद्धतीनं तुमच्या खात्यावरती पुण्य असलं तर जगाच्या पाठीवरची जी काही इतर तीर्थ आहेत ते तीर्थ तुम्हाला त्याचं फळ देऊ शकतात. आलं का लक्षात? जगाच्या पाठीवर इतर जे तीर्थ आहेत ते तीर्थ तुम्हाला त्याचं फळ देऊ शकतात. कधी? तुमच्या खात्यावरची असणारी शिल्लक जी आहे का, त्या शिल्लकीवर. मग ते शिल्लक कमवायचे कशी? शिल्लक कमवायचे कशी? आज आपण पंढरपूरला चाललोय. का चालत जायचंय? का वारी जायचंय? वारी म्हणजे तीर्थयात्रा नव्हे, वारी म्हणजे तीर्थयात्रा नव्हे, तर वारी म्हणजे जीवनाचा सर्वोत्कृष्ट उत्सव आहे. ह्या जीवनाला आधार देणारा आणि ह्या जीवनाला योग्य वळण देणारा असा उत्सव म्हणजे वारी आहे. संस्कृती जपणारा, परंपरा जपणारा एकमेव एकमात्र उत्सव म्हणजे वारी आहे. आणि या वारीमध्ये सामील होताना काय करायचं? फक्त मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायची आहे. पावलो पावली यज्ञ केल्याचं त्या ठिकाणी पुण्य तुम्हाला मिळणार आहे. आणि असं असताना त्या ठिकाणी जर तुम्ही तिथं जाताय तर त्या जात असलेल्या त्या वारीमध्ये जे काय तुम्ही मार्गक्रमण करता, मला सांगू वाटतं आज सुद्धा दिंडीला प्रसाद वगैरे भरपूर असतो, परंतु रथ तिकडं विनकरी माग आणि ती पापाचे कडप पुढं पळते, त्याचा काहीही उपयोग नाही. पापाचे कडप पळाल्यासारखं दिंडीच्या पुढे चालायचं नाही. का दिंडीत चालायचं आहे? तर नामस्मरण करण्यासाठी. तुम्ही जर पुढे पळाला तर काय होतं माहितीये का? हॅलो, आणि त्या कल्याणीचं काय झालं? सासूनं घरात घेतलं का नाही? अहिल्याचं काय झालं? आज कुठली साडी आहे तिचा फोटो टाक बरं. काय मला इकडं माझ्या नशिबातच नाही. अगं तू जिथं चालतेस तिथं त्या अहिल्याचं सुद्धा नशीब नाही यायचं. इतकं नशीबवान, इतकं भाग्यवान तुम्ही आहात. आणि याचं महत्व ओळखून जर तुम्ही ह्या वारीच्या दिशेने, ह्या पंढरीच्या दिशेने वारीमध्ये जर मार्गक्रमण कराल तर त्याच्या एवढं नशीबवान तुम्हीच आहात. आणि हीच तुमची काय आहे? शिल्लक वाढवण्याची साधन आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि यात्रेचंच म्हणाल तर यात्रेचं एवढं पुण्य आहे. काशी यात्रेचं तुम्हाला सांगितलं, इतर तीर्थाचं तुम्हाला सांगितलं, पण पंढरपूरचं एवढं पुण्य आहे.
पंढरीशी जाय एक यात्रा, एक यात्रा, पंढरीशी जाय एक यात्रा, एक यात्रा, पंढरीची जाय एक यात्रा, एक यात्रा, पंढरीची जाय एक यात्रा. काशी यात्रा 5 द्वारिकेच्या 3, काशी यात्रा 5 द्वारिकेच्या 3, पाच द्वारकेच्या 3, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, पंढरीची जाय एक यात्रा, एक यात्रा, पंढरीची जाय एक यात्रा, एक यात्रा, पंढरीची जाय एक यात्रा, एक यात्रा, पंढरीची जाय एक यात्रा. आपण जी पंढरीची एक वारी करतोय का महाराज, किती वर्षे? 17 बघा. दुसऱ्या तपाकडे वाटचाल आहे. टाळ्या वाजवा एकदा. सोपं नाही हे, सोपं नाही. अहो आपल्या घरात घरपण ठेवणं सुद्धा जितकं अवघड आहे ना, त्याच्याही पेक्षा जास्त अवघड परंपरा आणि संस्कृती जपणं आहे. आणि ती संस्कृती आज तुमचं बारलिंग भजनी मंडळ सांभाळते एवढं 17 वर्ष झालं, फक्त आई जगदंबेच्या आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने. आणि नुसतं एक पंढरीची वारी म्हणजे 5 वेळा काशी यात्रा आणि 3 वेळा द्वारकेला गेल्यासारखं आहे. एवढं महत्व आहे. किती? 5 वेळा काशी आणि 3 वेळा द्वारका. आणि त्याच्या जर तुम्ही जर सारखा फोन घरी लावला आणि सारखं जर घरीच घुटमाळलं तर आपलं काशीही घरातून द्वारकाही घरातून, पंढरीशी जाऊ कशाला? सांगायचं तात्पर्य आहे की पंढरीचं महत्व जेवढं मोठं आहे ना, मी आता सांगतोय तुम्हाला पंढरीचं महत्व, त्याच्याही पेक्षा जास्त मोठं ह्या वारीचं महत्व आहे. या वारीचं महत्व आहे, वारकऱ्याचं महत्व आहे. आणि या वारकऱ्यांनी, या संतांनीच खऱ्या अर्थानं पंढरीचं महत्व वाढवलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. असंख्य वेळा लक्षात घ्या, असंख्य वेळा तीर्थयात्रा करत एक सद्ग्रस्त आपल्या दाम्पत्यांसह, आपल्या मुलाबाळासह काय केला? पंढरीच्या तीरावरती आला. पंढरीच्या तीरावरती आल्यावर नामदेवरायांचं कीर्तन त्या वाळवंटामध्ये चाललं होतं. नामदेवरायांचं कीर्तन वाळवंटामध्ये चाललं असताना संध्याकाळचा वेळ होता आणि त्या चिंगराचिंगरी, त्या धावपळीत तिथं झोपलेल्या त्या मुलाच्या, लहान मुलाच्या अंगावरून कुणीतरी पाय दिला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. वाळवंटामध्ये जागीच मृत्यू झाला. दोघही दाम्पत्य गयावया करू लागले, रडू लागले. कसला हा अनर्थ, कसलं हे शापित पंढरपूर म्हणावं, कसलं हे शापित वाळवंट म्हणावं. त्यावेळेस नामदेव महाराजांना तो आवाज ऐकायला आला. नामदेव महाराज म्हणले, काय झालं आहे? त्यावेळेस त्या सद्ग्रस्त दाम्पत्यांनी नामदेव महाराजांच्या पुढे विनवणी केली, दंडवत घेतला. नामदेवराया, काही करा, तुमच्या भक्तीची परिश्रम आम्हाला माहित आहे, आमच्या मुलाला जिवंत करा. नामदेवराय म्हणले, कुठले आहात, काय करता? कित्येक वर्ष झाला आम्ही तीर्थयात्रा करतोय, त्याचं नवस होतं, यामुळे आम्ही कित्येक वर्ष झाले याला घेऊन तीर्थयात्रा करतोय. आणि संपूर्ण तीर्थयात्रा करून शेवटी पंढरपूरला यायचं असतं असं कुणीतरी सांगितल्यामुळे आज पंढरपूरला. आणि शेवटच्या दिवशी एवढा अट्टास करून सुद्धा, एवढा त्याचा नवस फेडून सुद्धा आज या ठिकाणी माझ्या मुलाला गतप्राण व्हावं लागला, आपला प्राण सोडावा लागला, काहीतरी मला मार्गदर्शन करा. त्यावेळेस नामदेव महाराजांनी सांगितलं की हातावरती पाणी घे, हातावरती पाणी घे आणि असंख्य तीर्थयात्रा केलेल्या त्याचं स्मरण कर, त्याचं चिंतन कर आणि त्या पाण्याचे थेंब त्या मुलाच्या मुखामध्ये घाल. तसं त्यानं केलं आणि केल्यानंतर तरीही मुलगा जिवंत झालेला नाही. नामदेवराय, काय झाला नाही जिवंत? नामदेवराय म्हणले, आता एकच कर, ही चंद्रभागा आहे ना, त्या चंद्रभागेचं जेल घे
आणि आल्यानंतर किती वेळा स्नान केले? एकदाच. ते एकाच स्नानाचं पुण्य सगळं पणाला लावा आणि त्या मुलाच्या मुखामध्ये सोड. आणि तसं त्यानं केलं आणि मुलगा जिवंत झाला. एवढं त्या फक्त चंद्रभागेचं महत्व आहे. आणि तेच चंद्रभागेचं महत्व अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय सांगतात. अवघ्याचे तीर्थे घडती एक वेळा, अवघ्याचे तीर्थे घडती एक वेळा. वा, खूप सुंदर. अशी जुनी लोक ऐकत नाहीत, आपल्याला ऐकत नाही. हे तर चाली म्हणताना आणि एसटीत चढताना सुद्धा ऐकत. आमचा तर डेली प्रवास आहे पंढरपूरला. त्या झेंड्याच्या काट्या काय घुसव देते, कोपरं काय घुसव देते. आपल्या तुळजापूरच्या खालच्या भागात एक शब्द आहे बघा, दस्ती. तिकडलाच आहे ना. हे मी दस्ती टाकली. दस्ती बाहेरनच कुठनं ती टाकणार दस्ती. त्या दस्तीच्या जीवावर आखी एसटी नावावर करून घेणार. ऐकत नाही ते. आणि इतकी संख्या महाराज. आम्ही जर विचारलं का आमच्या चालक वाहकांना किती आणली कॅश, साहेब कॅश विचारू का, सगळे पांढरे बगळेच म्हणला. असा विषय असू द्या. परंतु हे जांबवंत, ही जुनी लोक आहेत ना, म्हणून आपल्यासारख्या तरुण आणि आपल्यासारख्या युवा पिढीला मार्गदर्शन योग्य मिळतं. आणि त्यामुळेच आज मला खरं अभिमान वाटतो की चोपदार तुमचे तरुण आहेत. आणि मला वाटतं 2-4 वर्षापासून मी बघते. कारण की जुन्या लोकांशिवाय आता नवीन पोरं हा ड्रेस घालायला काय, त्यांना काय वाटतं काय माहित. पण ह्याच ड्रेसमध्ये मला खरं सांगू, ह्या चोपदारांकडे मग बघितल्या मला केशीराज, तुम्ही बघा एकदा गेलं तर आवर्जून जा बरं का महाराज. केशीराज म्हणून नामदेव महाराजांच्या मठातलं एक छोटीशी अशी मूर्ती आहे नामदेवरायांची. सेम तशी मला या ठिकाणी प्रतिकृती दिसली. अक्षरशः हसणारी ती मूर्ती आहे, सुंदर आहे, लोभस आहे. आणि तशीच मूर्ती आज चोपदारांकडे बघून दिसली. आणि हा जो युवा वर्ग तुम्ही ह्या दिंडीमध्ये घेऊन चालात, हे खरं तुमच्या जुन्या लोकांचं एक प्रकारचं योगदान आहे म्हणावं लागेल. किंवा एक प्रकारची तुमची आतापर्यंत संप्रदायात जे काय तुम्ही योगदान दिलं त्याची पोच पावती म्हणावं लागेल. आता सांगू का, स्वतःचा मुलगा सुद्धा त्यात येत नाही लोक. अहो, घरची आपली पत्नी सुद्धा आपल्या मागे येत नाही विचारलं तर. एवढा सगळा महिलांचा समूह घेऊन, एवढ्या सगळ्या तरुण मुलांचा समूह घेऊन चालणं सोपं नाही. आणि कुठल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी माझी चंद्रभागा वाहते, अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील. ही चंद्रभागा नुसतं डोळ्याने, तुकोबराय काय म्हणतात, नुसतं डोळ्यानं जर बघितलं तर अवघीच तीर्थे घडल्याचं पुण्य आहे. कशात? चंद्रभागेत.
मला वाटतं तुकोबरायांना कळलं काय की भविष्यामध्ये जर दुष्काळ पडला तर लोकांनी समसम मानू नये, नुसतं बघितलं तरी पुण्य लागावं. अवघीच तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखल्या. आता मला सांगा, चंद्रभागा डोळ्यानं बघितले तर एवढं पुण्य घडतंय म्हणजे ते चंद्रभागा किती पुण्यवान आहे. मग भीमा नदी पुण्यवान नाही का? भीमा नदी पुण्यवान नाही, मग चंद्रभागा नदी कुठं आहे? कुंडलिकाच्या समोर जो टर्न घेतलाय तिनं, ती आहे ती चंद्रभागा आहे. मग चंद्रभागा नदी तेवढीच का पुण्यवान झाले? बघा, आपण त्या ठिकाणी येणार आहे. चंद्रभागा नदी तेवढीच का पुण्यवान झालेली आहे की ज्या ठिकाणी पुंडलिक राय स्वतःच्या आईवडिलांची सेवा करतात. पुंडलिक रायाने स्वतःच्या आईवडिलांची सेवा अविरतपणे चालू ठेवली. विठ्ठलाला सुद्धा त्यांनी जुमानलं नाही. जोपर्यंत माझ्या आईवडिलांची सेवा चालू आहे तोपर्यंत तो विठ्ठेवरती असाच उभा राहा. म्हणून आणखी सुद्धा पुंडलिकाच्या आईवडिलांची सेवा चालूच आहे. ज्या ज्या दिवशी आपल्या सुद्धा आईवडिलांची सेवा बंद होईल त्या दिवशी आपल्या सुद्धा हृदयातला विठ्ठल निघून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आईवडिलांची सेवा इतकी महत्वाची आहे हे दाखवण्यासाठी चंद्रभागेला सुद्धा तेवढं महत्व आहे. कारण की पुंडलिक रायाने, लक्षात घ्या, पुंडलिक रायांना त्याची उपरती कुठं झाली? ज्यावेळेस ऋषीच्या दर्शनाला असंख्य मलिन झालेल्या नद्या, सरस्वती, गंगा, यमुना, ह्या मलिन झालेल्या नद्या त्यांचं दर्शन घेऊन शुद्ध होऊन गेल्या. त्यावेळेस पुंडलिक रायाला विपरीती झाली. त्या नद्यांनी सांगितले की तुमच्यासारखे असंख्य लोक आमच्या पात्रात येतात, आपलं पाप धुतात, पण ते पाप धुतलं जात नाही, ते त्यांच्या अंगावरती राहतं. आणि त्यांचं पाप धुण्यासाठी त्यांना कुठं जावं लागतं की जिथं खऱ्या अर्थानं आईवडिलांची सेवा केली जाते. म्हणून आईवडिलांची सेवायला किती महत्व आहे हे महत्व पटवून देण्यासाठी पंढरीचं महत्व भगवंतांनी वाढवलं. विठ्ठल आणि असं असताना ह्या नद्या, त्या पुंडलिक रायामुळे ज्या चंद्रभागेला महत्व प्राप्त झालं ना, त्यामुळे मध्यान्ह काळी म्हणजेच दुपारच्या वेळेस असंख्य तीर्थाच्या नद्या त्या ठिकाणी आंघोळीला येतात बरं का. म्हणून आपण कधी कधी दशमी दिवशी दुपारी पंढरपूरमध्ये प्रवेश करतो आणि दुपारी कधी कधी आपण आंघोळ करतो. हा खूप पर्वकाळाचा क्षण असतो. दुपारी सर्व तीर्थ त्या चंद्रभागा नदीमध्ये आंघोळीला येतात. म्हणून दुपारची आंघोळ खूप महत्वाची आहे आणि तेवढीच महत्वाची म्हणून ती चंद्रभागा आहे. अवघीच तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखल्या. अवघीच पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखल्या. ही पंढरी कशात ते बघायची आहे. आपण जर बघितलं पंढरीला तर मांसाहार करणारे, मांसाहार विकणारे दुकान आहेत, असंख्य धूळ आहे, असंख्य घाण आहे. परंतु आपल्या हृदयामध्ये जर भाव साठवून पंढरीकडे पाहिलं तर पंढरी सारखी दुनिया, पंढरी सारखी नगरी तुम्हाला दिसणार नाही. जेव्हा नव्हते चराचर ते तेव्हा होते पंढरपूर. परंतु आपल्याला पंढरीचं महत्व कळत नाही. माऊली सुद्धा म्हणतात, का तुळशीच्या झाडा तोरण घाली सिंतोडा, द्राक्षीचे तरीबुडा दूधची लावजी. आपल्याला जिथं महत्व आहे त्या महत्वाच्या गोष्टीकडे आपण पाहत नाही आणि जिथं फक्त आपला स्वार्थ आहे तिथं आपण दुधाने अभिषेक घालू, काही करू. आणि माऊलीचं खरंच वाक्य खरं होतंय. शब्दशः अर्थ जरी घेतला तरी आता कांद्याला दारू फवारावं लागते. म्हणजे इतकं महत्व त्या पंढरीचं सांगितलेलं आहे. आणि त्या पंढरीच्या महत्वाबरोबर पुंडलिक राया त्या पंढरी नगरीचं महत्व एवढं सांगितलेलं आहे की ही पंढरी नगरी नुसतं आपल्या डोळ्याने पाहिली, नुसतं बघितली तरी सुद्धा सर्व पापे दिगंतरी गेलेली आहे. हरिपाठाचं सुद्धा महत्व तसंच आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. पण आपल्याला बघा, आपण हरिपाठ मानतो, हरिपाठ संपूर्ण वारकरी संप्रदाय मानतो, तरी सुद्धा आपल्याला नारायण नागबली करूच वाटते, शांत्या करूच वाटते. आपल्याला दमच निघत नाही. आपल्याला ब्राह्मण जिथं आपण पत्रिका दाखवायला गेलो ते आपल्याला बसूच देत नाही. पण त्या हरिपाठामध्ये स्पष्ट आहे की पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा आहे का नाही. पूर्वजांना सुद्धा वैकुंठाचा मार्ग सोपा करून मुक्त करून टाकणारा हा हरिपाठ आहे. परंतु आपण जे काही संतांनी आपल्याला जे काही ज्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला प्रदान केलेल्या आहेत, जो ठेवा प्रदान केलेला आहे, याच्याकडे आपल्याला लक्षही नाही, त्याचं महत्वही नाही. आले गेले फिनिश असं उपयोग नाही. पंढरीच्या वारीला चाललाय, पंढरीचं महत्व जाणून घ्या आणि पंढरी क्षेत्रामध्ये
त्याच महत्वाने, त्याच तत्परतेने आणि त्याच निष्ठेने या 2-3 दिवसामध्ये भगवंताचं नामस्मरण करा, सेवा करा. तुम्हाला सुद्धा ह्या अभंगाप्रमाणे सर्व तीर्थाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. पाहता रावळाची पाट तीर्थे घडती 360. नुसत्या त्या रावळाचं म्हणजे मंदिराच्या पाठीमागे नुसतं जी भिंत जर आहे. आताच्या भिंती आपल्या भागातल्या आपल्या देवस्थानच्या बघतोय. कोणी पेढा लिपलेला आहे, कोणी हळदी कुंकू लावलेला आहे, कोणी दर्जा भरलेले आहेत मंदिराच्या मागे. मला कळत नाही ते उलटा बसतो का काय संध्याकाळी त्या मंदिराच्या मागे. अहो फक्त दर्शन घ्यायचंय का, ते पण कुठल्या ठिकाणचं, फक्त पंढरपूरचं. पाहता रावळाची पाट तीर्थे घडती 360 असं हे महत्व आहे. आणि यापुढे तुकोबराय सांगतात की अवघी या संता एक वेळा भेटी, अवघी या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखील या. मला सांगा, आज ज्या पंढरपूरमध्ये चाललोय, आज ज्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आपण जाणार आहोत, त्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये कधी काळी संत ज्ञानोबारायापासून ते संत तुकोबारायापर्यंतच्या सर्व संतांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, मांदियाळी केलेली आहे. त्या ठिकाणी गोपाळकाला केलेला आहे. आज फक्त तळहातावरती बसण्या एवढ्या पावलांना स्पर्श करण्यासाठी लाखो लोक तिथं धडपडतात. आणि त्यांचं सामर्थ्य अजून सुद्धा त्या पंढरपूरच्या वाळवंटात आहे, पंढरपूरच्या कणाकणामध्ये आहे. आणि त्याच सामर्थ्याची जाणीव करून घेण्यासाठी आज आपण त्या वारीमध्ये आपण सामील होऊन चाललेलो. एसटीनं जाता येत नाही का, 4 व्हीलर मध्ये जाता येत नाही का, परंतु वारीमध्ये जाणं म्हणजे नामस्मरण घडणं आणि भगवंताचं नामचिंतन आणि कीर्तनाच्या माध्यमातून महत्व समजणं. आणि महत्व भगवंताचं, संताचं चरित्र समजल्यानं आपलं सुद्धा चारित्र्य सुधारल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल नुसतं पंढरपूरची नदी बघितल्यानंतर तीर्थे घडतात, अवघीच तीर्थे घडतात. नुसती पंढरपूर नगरी पाहिल्यानंतर वैकुंठ पाहिल्याचं तिथं त्या ठिकाणी पुण्य मिळतं. नवे नवे नुसतं पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं तर आतापर्यंत जेवढे संत होऊन गेले त्या सर्व संतांचं दर्शन झाल्याचं पुण्य त्या ठिकाणी भेटतं. अजून आपल्याला काय दिलं पाहिजे संतांनी? एवढं सगळं असताना आज आपण इथं नामस्मरण करत गेलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन करत गेलं पाहिजे. विठ्ठल एक 2 मिनिटं घेणार आहे, त्याच वेळ नाही, फक्त 2 मिनिटाचं काम आहे. आपल्या धंदेमधील विणकरी आनंद महाराज सावंत यांच्या सौभाग्यवती ज्योतिषाई सावंत यांचे नूतन नगरसेविका झालेत वर त्यांचं महिला व बाल संगोपना समिती सभापती निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आहे. 2 मिनिटांनी बोलतो. वारकरी संप्रदायामध्ये पहिला मान जर कुणाला मिळाला असेल तर महिलांनाच बरं का. आधी ना तू माबीजे प्रगटले मच्छिंद्राला दली सहज स्थिती, त्या महिलांनाच हा मान मिळालेला आहे. आणि आता त्यांना सुद्धा पुढची वाटचाल करताना डोईवरचा पदर आल्या खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन, कुणाचीही तमा न कळता ह्या संप्रदायाची मुहूर्त मेळा सांभाळत आपलं कर्तव्य बजावण्याची ही वेळ आहे.
पुंडलिका ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आणि तुकोबराय सांगता तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. बघा, जन्माला येऊन सार्थक करायला पाहिजे बरं का. आज या ताईंनी सुद्धा सार्थक केलं. तशाच पद्धतीनं जन्माला येऊन सार्थक केलं पाहिजे. या जगामध्ये करण्यासारखं खूप आहे, परंतु असं काहीतरी केलं पाहिजे की ज्यानं जगानं आपल्याला शब्बासकी दिली पाहिजे, जगानं आपल्याला कुतूहलानं पाहिलं पाहिजे. तुका म्हणे एक मरणाची सरी उत्तम चिवरी कीर्ती. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखल्या. विठ्ठल नुसता देखल्यानंतर जन्माला आल्याचं सार्थक आहे. मागील परिहार पुढे नाही शिन झाली या दर्शन एक वेळा. का बघायचं विठ्ठलला? मागचंही काय ठेवत नाही, सगळं संपवतोय आणि पुढचंही कष्ट सगळं दूर करतोय. म्हणूनच तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुखावडी. नुसतं मी तुझं मुख पाहणार आहे, म्हणजे त्या मुखाचं त्या दर्शनाचं एवढं महत्व आहे. ते तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखल्या. अवघीच पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी देखल्या. असणाऱ्या अभंगाचं महत्व सांगत असताना खूप खूप महत्व आहे. 7 दिवस 7 सप्त्यात जर हेच कीर्तन केलं तरी सुद्धा ते पंढरीचं महत्व संपणार नाही. परंतु आपल्याला वेळ कमी आहे आणि जेवढं शॉर्ट बट स्वीट असतं आणि झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी मी अर्पण करतो. आणि सेवा संपवण्याच्या अगोदर महाराजांच्या आग्रहाखातर आई तुळजाभवानीचं या ठिकाणी गाणं एक होणं गरजेचं आहे. कारण शिनवटा कसा आहे, हा मंडळ जरी संप्रदाय असला तरी ही झालर म्हणजे आई जगदंबा आहे आणि त्याला त्याशिवाय शोभा येणार नाही. गेल्या वर्षीच जे तयार केलेलं आहे मी तेच म्हणतो. गाणं मी स्वतः रचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या आईसाहेब यांनी घरी मला जेवायला घातल्यानंतर तिथलं महत्व सांगताना ते महत्व माझ्या लक्षात ठेवून ते गाणं मी रचलेलं आहे. आई राजा उधे उधे. आईच्या गाण्याला जरा आवाज चढतो बघा. तुळजापूरचं पत्र आलं खास खास. अहो तुळजापूरचं टपाल आलं खास खास. गादीला पिंजाया कापूस. तुळजापूरचं पत्र आलं खास खास. गादीला पिंजाया कापूस. तुळजापूरचं पत्र आलं खास खास. गादीला पिंजाया कापूस. अंबाबाई सेवेची दिली त्वागमुबा. कापसात सापडला कानाचा जुबा. अंबाबाई सेवेची दिली त्वागमुबा. कापसात सापडला कानाचा जुबा. तुळजापूरचं पत्र आलं खास. अंबाबाई गादीचा पिंजला कापूस. कापसात सापडली वाघाची केस. अंबाबाई गादीचा पिंजला कापूस. कापसात सापडली वाघाची केस. तुळजापूरचं पत्र आलं खास.
कापसात सापडलं सराटणी काठ अंबाबाई राणीवनी फिरली सोकुठ कापसात सापडलं सराटणी काठ तुळजापूरचं पत्र आलं हरी राजा दे. तुळजापूरचं पत्र आलं अंबरानी गादी तुझी उंच सवा हात पुन तुझं गातो या दास नवनाथ अंबाबाई गादी तुझी उंच सवा हात पुन तुझं गातो या दास नवनाथ तुळजापूरचं पत्र आलं दास गादीला बसणाऱ्या गातो मानपूरचं पत्र आलं दास आई राजा अंबाबाई पहिलेची दुर्गा जमुगा कापसात सापडला कानाचा जुगा अंबाबाई सेवेची दुर्गा जमुगा कापसात सापडला कानाचा जुगा पत्र आलं छान वाटलं आई साहेब सुद्धा भेटीला आले या वर्षी खूप छान वाटलं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सर्वांनी म्हणा तुकाराम 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 तुका म्हणे जन्मालाचे सार्थक तुका मन जन्मालाचे सार्थक तुका मन तुका मन जन्म
भाविकांना सूचना आहे की सकाळी ठीक 8 वाजता दिंडी प्रस्थान होईल याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. पाण्याची इथं कमतरता आहे, पाणी जपून वापरा. तशीच आता कीर्तन संपल्यानंतर पुरुष मंडळी पहिले जेवायला बसतील याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. 12 लिंग भजनी मंडळाचे जेवढे सदस्य आहेत तिकडे वाडा करता तिकडे स्वयंपाकाकडे जाऊन उभं राहायचं आहे. जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय